आता CST स्टेशनच्या समोर आहे. माझ्या समोर मुंबई महानगरपालिका मला दिसते आणि आम्ही स्पेशल चावडी करणार आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या बरोबर आहेत. मुंबई तकची आमची सगळी टीम आहे. तुम्ही चावडी बघितली असेल तर आज आपण मेट्रोच्या डब्यामध्ये चावडी करूया. चला देवेंद्रजी, आता तुम्ही म्हणून टाका ना भाजपचा महापौर होईल म्हणून. तुम्हाला जरी लक्षात राहता कुठे नक्की कोणावर आम्हाला जरा लक्षात राहत. तुमचा आदेश किंवा तुमची सूचना कसं उल्लंघन झालं आणि कोणी केलं? कॅमेरा समोर आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाला थोडा चेव तर येतोच ना. उद्या मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली तर मुंबईतलं मराठी पण तुम्ही कसं टिकवून ठेवणार आहात? फडणवीस ब्रँड नाही. फडणवीसचा काही स्वतःचा वजूद नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या युतीकडे भाजपासाठी हा चिंतेचा विषय आहे की संधीचा विषय आहे? की काही आम्हाला चिंता नाही हे एकत्रित आल्याची आम्ही निश्चितपणे निवडू. की तपोवन म्हणा, आरे म्हणा, ह्याच्यावरनं तुमच्यावरती एकदम जहरी टीका झाली. एबी फॉर्म सुद्धा पळवले असं सुद्धा म्हणतात. हे आरोप तुमच्या दोन आमदारांमध्ये सुरेश सिंग साहेब. काही सामने हे ऐतिहासिक असतात. 2007ची निवडणूक, 2012ची निवडणूक, 2017ची निवडणूक, प्रत्येक निवडणुकीमध्ये हा एक नॅरेटिव्ह राहिलेला आहे की मुंबई धोक्यात आहे, ती महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. अख्ख्या मुंबईला माहिती आहे या प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये काय घडलेलं आहे. ते हुशार आहे की त्यांना माहिती आहे की विकासावर जर चर्चा झाली तर आपल्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही. पण मग हिंदुत्व वर्सेस मराठी लढाई आहे का? जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री मोरया. हा ठाकरेंचा गड समजला जातो. पहिली गोष्ट, कोणी कोणाला संपत नसतं. महाराष्ट्राचं राजकारण थंड होऊ देऊ नका, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. आम्हाला जरा प्रश्न विचारायला संधी मिळेल. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तर महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि सगळ्या निवडणुकांमधली सगळ्यात मोठी निवडणूक ही मुंबईमध्ये होणार आहे. मी आज आत्ता CST स्टेशनच्या समोर आहे. माझ्यासमोर मुंबई महानगरपालिका मला दिसते आणि आम्ही स्पेशल चावडी करणार आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याबरोबर आहेत. असं म्हणणं योग्य ठरणार नाही की तुम्हाला आम्ही रस्त्यावर येऊन आलो आहे, पण आम्ही तुम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या समोर येऊन आलेलो आहे. देवेंद्रजी, महानगरपालिका बघून तुम्हाला काय वाटतं? महानगरपालिका एक अतिशय मला असं वाटतं ऐतिहासिक अशा प्रकारची इमारत आहे आणि महानगरपालिका ऐतिहासिक आहे. देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका. नमस्ते भैया, नमस्ते नमस्ते, नमस्कार नमस्कार नमस्कार. थँक्यू सेम टू यू, थँक्यू सेम टू यू. देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आणि मला असं वाटतं की योग्य प्रकारे जर चालवली तर जगातली सगळ्यात चांगली महानगरपालिका होऊ शकते, एवढी क्षमता असलेली महानगरपालिका. तुम्ही कधी बघितली पहिल्यांदा मुंबई महानगरपालिका? मी पुष्कळ आधी बघितली होती. लहानपणी? नाही, लहानपणी नाही. मी आमदार झाल्यावरच बघितली. पण विशेषतः महानगरपालिकेच्या आतमधलं जे अवलोकन मी पूर्ण केलं ते मुख्यमंत्री झाल्यावरच केलं. त्याच्या आधी कधीच गेला? त्याच्या आधी आत गेलो होतो, पण ते सत्ता पक्षाचं कार्यालय किंवा कोणाचं कार्यालय, पण ती जी त्याचा जो हॉल आहे म्हणजे आपलं जे सभागृह आहे ते त्याच्या आधी बघितलं. नाही सर, मला अजून एक विचारायचं तुम्हाला, कारण तुम्ही नागपूरचे महापौर होता. नागपूरवरनं मुंबईत महानगरपालिका बघितल्यानंतर असं वाटलं का की मुंबईचा महापौर व्हायला पाहिजे होता? नाही, सुरुवात तिकडनं आहे म्हणून असं कधीच वाटलं नाही. कारण नागपूरचा महापौर झाल्यानंतर मी ऑलरेडी त्याच्या लागोपाठ मी आमदार झालेलो होतो, त्याच्यावर पुन्हा महापौर व्हायची इच्छा नव्हती. तर मी आज तुम्हाला मेट्रोने घेऊन जाणार आहे. नॉर्मली मुंबईमध्ये लोकल ट्रेनने घेऊन जातात, पण मला असं वाटतं की लाईफलाईन चेंज होते मुंबई. बिलकुल. हळूहळू मेट्रो होणार आहे. तर कारण याचं श्रेय काही प्रमाणात तुम्हालाही जातं आणि मोठ्या प्रमाणात तुम्हाला जातं, कारण 11 किलोमीटरची फक्त लाईन होती पहिली, ती आता 15मध्ये तुम्ही सुरू केली. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की मेट्रो प्रायोरिटी करायची हे मुख्यमंत्री झालं तुमचं ठरलं होतं की तुम्हाला असं वाटलं की नाही बघूया, म्हणजे काय तुम्हाला रिपोर्ट आला? नाही, निश्चितपणे मी हे ठरवलं होतं. आपण जर माझं विजन 2013चं मी 13ला विजन मांडलं होतं अध्यक्ष म्हणून. त्यावेळेस मी सांगितलं होतं की मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं आपण कसं तयार केलं पाहिजे, मुंबईमध्ये एलिव्हेटेड रोड्सचं जाळं कसं तयार केलं पाहिजे, मुंबईला टनेल्स कसे केले पाहिजेत, मुंबईला डिकंजेस्ट कसं करता येईल, अशा अनेक गोष्टी मी 2013ला माझ्या भाषणामध्ये मांडल्या होत्या ज्यावेळेस मी. त्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात होत्याच. विशेषतः मी नेहमी एक गोष्ट सांगतो की मुंबईत केलेले प्रोजेक्ट्स हे काही सगळे नव्याने मी ठरवून केलेले प्रोजेक्ट्स नाही आहेत. आधीपासून होते. आधी 25 वर्ष 30 वर्ष आधी त्याचा विचार झाला होता. म्हणजे अटल सेतूचा विचार 1962 साली त्यावेळी JRD टाटाने मांडला होता.
माझं श्रेय काय आहे तर हे नुसते चर्चा व्हायचे, कागदं फिरायचे, काही व्हायचं नाही, परमिशन यायच्या नाही. मी मागे लागलो, सगळ्या परवानग्या घेतल्या, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन परवानग्या घेतल्या आणि एक्झिक्यूट करून दाखवलं आणि ॲक्च्युअल आता ते सगळं झालेलं आहे. मुंबई किती अनोळखी होती तुमच्यासाठी? नाही, फार अनोळखी नव्हती, कारण मी आमदार म्हणून तर 99पासनं मुंबईमध्ये म्हणजे एक प्रकारे मुंबईचं सगळी वाटचाल त्या ठिकाणी पाहतच होतो. आणि विशेषतः काय होतं की मी महापौर राहिल्यामुळे आणि माझं म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये माझा एक डिप्लोमा मी केला होता, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींची थोडी माहिती होतीच. हां, अगदी मुंबई म्हणाल तर ती थोडी माझ्याकरता नवीन होती, कारण मुंबईत फिरूनच माहिती होती, पण मुंबईतलं राजकारण किंवा अशा गोष्टी या काही फार मला त्यातलं म्हणजे निवडणुका आल्या की कामाला यायचं, पक्ष सांगेल त्या भागात जाऊन काम करायचं. असं 9च्या निवडणुकीत मी ईशान्य मुंबईमध्ये जवळपास 20-25 दिवस राहिलो होतो. ईशान्य मुंबई तुमचा भाग होता. हां, म्हणजे असं अशा अच्छा, तुम्ही काय म्हणतात इन्चार्ज म्हणून तिकडे हा इन्चार्ज म्हणून राहिलो. इलेक्शन इन्चार्ज, इलेक्शन लोकसभा इन्चार्ज. निवडणूक. हां. अच्छा, पण तरी सुद्धा एक असं म्हणतात की मुंबई नगरी बडी बाका असं म्हणतात. हो, तर तसं काही तुम्हाला जाणवत होतं का की हे अत्यंत डिफिकल्ट आहे मुंबई किंवा मुश्किल आहे वगैरे असं काही जाणवत होतं का तुम्ही? नाही, असं तर काही नाही. मुंबई म्हणजे बेसिकली मी एक तुम्हाला सांगतो, मी जरी मुंबईचा आमदार नव्हतो तरी 2004ला मी एक भाषण केलं होतं मुंबईवर. आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं विधानसभेमध्ये. अच्छा. आणि त्या भाषणात मी सांगितलं होतं की तुम्ही MMRDAला बँकेसारखं वापरता. MMRDAला 450 कोटी रुपये तुम्ही व्याजावर ठेवून दिलेले आहेत आणि 150 कोटी रुपये तुम्ही खर्च करता. MMRDA केली आहे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलप करण्याकरता आणि तुम्ही बँकेत फक्त पैसे ठेवून कुठलंच त्याच्यावर कारवाई करत नाही. तुम्ही या जे काही 450 कोटी रुपये आहेत याच्यामध्ये 15,000 कोटीची कामं करू शकता. मुंबई तुम्ही बदलू शकता. आणि मला आजही आठवतं की तेव्हाचे फायनान्स सेक्रेटरी जे होते ते येऊन मला भेटले, म्हणाले मी पण हेच सांगायचा प्रयत्न करतो पण कोणी ऐकत नाही. आणि म्हणून मी ज्यावेळी मुख्यमंत्री झालो पहिलं काम हे केलं की मी MMRDAला बोलवून सांगितलं तुम्ही बँक नाही आहे, तुम्ही जे काही लोकांकडनं पैसे वसूल करत आहात, जे काही तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या ते तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्याकरता लावले पाहिजे. MMR रिजनमध्ये तर तुम्ही कामच करत नाही, तुम्ही चौपाटीचं काम करून राहिलात. MMR रिजनमध्ये कुठे तुमचं काम आहे? तुम्ही बेसिकली तुमचं म्हणणं आहे की तुम्ही आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही एम्पावर केलं आणि त्याच्या महापालिकेचे अधिकार कमी झाले का? नाही, बिलकुलच नाही. महापालिकेच्या उलट माझं तर म्हणणं होतं ते महापालिकेत का काम करतायत मुंबईच्या. मुंबई महापालिका सक्षम आहे, तुम्ही MMR क्षेत्रामध्ये काम करा. आणि मला तुम्हाला सांगताना आनंद वाटतो, मी जवळपास 3 लाख कोटीचे प्रोजेक्ट्स त्याच जी MMRDA 400-450 कोटी रुपये वर्षाला त्या ठिकाणी काम करायची 3 लाख कोटीचे प्रोजेक्ट्स त्या MMRDAच्या माध्यमातून सुरू केले, ते फायनान्स केले आणि आजही सगळं नीट डेट सर्व्हिसिंग होतं आहे, कुठेही काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे उलट त्याच्यातनं MMRDAची कॅपॅसिटी वाढली, त्यांची आवक वाढली, त्यांची इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी वाढली. आणि आज आपण पाहतोय आज एक प्लॉट 3-3 हजार कोटीला ते विकून राहिलेले आहेत आणि डेट सर्व्हिसिंग करून राहिलेत. आज MMRDA इतकी सक्षम आहे की ज्यावेळी अटल सेतू तयार करायचा होता त्यावेळी मी विनंती केली की जायकाचं कर्ज थेट आम्हाला MMRDAवर पाहिजे, नाही ते कमी मिळतं ते थेट. तर तोपर्यंत कधीही डायरेक्ट बॅलन्स शीटवर कर्ज मिळालं नव्हतं. मी ज्यावेळेस ते सगळं समजावून सांगितलं त्यावेळेस पहिल्यांदा मोदीजींनी हा निर्णय घेतला आणि MMRDA जिचं AAA रेटिंग आहे तिला थेट कर्ज घेण्याची परमिशन दिली आणि ते कर्ज थेट MMRDAला. त्यामुळे राज्याची फिस्कल स्पेस कुठेही आम्हाला गुंतवावी लागली नाही आणि मग हा ट्रेंड केला मी. हे एवढे जे सगळे आपण आता प्रोजेक्ट सगळे केलेले आहेत लाखो कोटी रुपयाचे, हे सगळे MMRDAच्या बॅलन्स शीटवर आपण केले. आपण CST स्टेशनमध्ये आहोत आता आणि एकेकाळी मला अशी कल्पना, मी मुंबईत वाढलेला आहे, मला कधी असं वाटलं नव्हतं की CSTला असं अंडरग्राऊंड मेट्रो वगैरे कधीतरी असेल म्हणून. ही गर्दी तुम्हाला आता जी दिसते आहे ती इनफ आहे की तुम्हाला असं वाटतं अजून गर्दी असली पाहिजे? नाही, गर्दी वाढणारच आहे. वाढणार आहे. आजचा दिवस हा पहिला सुट्टीचा दिवस आहे, म्हणजे एक प्रकारे सवय नाही. मी तुम्हाला सांगतो म्हणजे ऑफिशियल एस्टिमेट आता ट्रॅफिक विभागाने हे दिलेलं आहे की या अंडरग्राऊंड मेट्रोमुळे रस्त्यावरचा 30% ट्रॅफिक 30% 30% ट्रॅफिक लोकांना सवय लागेल आपल्या गाड्या सोडून ते झालाय. म्हणजे आता आपल्या गाड्या किती सोडल्या त्यापेक्षा टॅक्सी, शेअर ऑटो, शेअर टॅक्सी म्हणजे शेअर टॅक्सी विशेषतः याची गर्दी कमी होऊन गेलेली आहे आणि 30% लोक आता याच्यावर आलेले आहेत.
त्यामुळे हे वाढणारच आहे. नाही, पण तरी सुद्धा ना मुंबईचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आणि खास करून इलेक्शनच्या वेळेस तो होतो की महानगरपालिका इलेक्शनच्या वेळेस लोक विचार करतात की महानगरपालिकेच्या मुद्द्यांवरती मतदान करायचं का तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटकडे बघून मतदान करायचं. तर आता आपण नक्की कुठल्या गोष्टीवर मतदान केलं पाहिजे का ते जे ट्रिपल इंजिन म्हणतात की इथे पण आमचं सरकार द्या, वरती पण आमचं द्या, वरती पण द्या, त्याच्यामुळे असं आहे विकासाच्या विजनकडे पाहून. कोणाकडे विजन आहे, कोणी मांडलं विजन, कोणी करून दाखवलं. बघा वी आर नाव टाइम टेस्टेड. बाकी लोक नुसते बोलबचन देत राहिले इतकी वर्ष, ते दाखवण्याला त्यांच्याकडे काही नाही ना. पण आता त्यांनी होर्डिंग लागलेत ना, कोस्टल रोड आम्ही केलाय, 92,000 कोटीचं हे केलेलं अरे आहे. कोणाचे पोरगा आपला म्हटलं म्हणून आपला थोडी होतो. तुमचं म्हणणं की अरे आपल्या बाजूच्या पोरगा मांडीवर बसवला तर थोडे आपला पोरगा होतो तो. पण तरी सुद्धा अनेक वर्ष कोस्टल रोड समजा एवढंच होतं तर का झाला नाही मी याच्यापूर्वी, का नाही झाला? याचं कारण होतं की कोस्टल रोड करता ज्या परमिशन्स हव्या होत्या या परमिशन्स कधीच मिळाल्या नाहीत. मी स्वतः 5 बैठका घेतल्या कोस्टल रोड करता केंद्र सरकारमध्ये, आणि सगळे अधिकारी होते, त्यांना माहिती आहे कशा प्रकारे नॅव्हिगेट केलं. आणि ते सगळं केल्यानंतरही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन प्रत्येक याच्यावर कोर्ट केस झाली, हे सगळं जिंकून आलो. आणि हे इतक्या कुत्या मनाचे लोक आहेत की ज्यावेळी कोस्टल रोडचं सगळं केलं आणि मग हा प्रश्न होता की महानगरपालिकेला द्यायचा, MMRDL द्यायचा की MSRDCने करायचा. मला उद्धवजी म्हणाले महानगरपालिकेला द्या. म्हटलं ठीक आहे, त्यांनी डिझाईन केलं, महानगरपालिकेला करा. आणि मग एक दिवस अचानक सकाळी मला न सांगता उद्धवजीने त्याचं भूमिपूजन करून टाकलं. मी काही म्हटलं नाही. तुम्ही एकत्र सरकारमध्ये हो, आता मी मुख्यमंत्री, ते कुठल्याही पदावर नव्हते. इट वॉज नॉट ऑन एनी कॉन्स्टिट्युशनल पोस्ट. त्यांना अधिकारही नव्हता. तरीही विकासामध्ये राजकारण करायचं नाही. मी म्हटलं, मला कमिशनरने सांगितलं की साहेब काय सांग, तुम्ही परत करणार असाल तर आमची तयारी आहे, कारण हे त्यांनी त्यांचा हे होता त्यांनी करून टाकलं. मी म्हटलं मला अख्ख्या मुंबईला माहिती आहे कोस्टल रोड कोणी केला, त्याच्या परवानग्या कोणी आणल्या, रोज न्यूज छापून आल्यात, जेव्हा परवानग्या आल्या, प्रत्येक बैठकीत काय झालं, तिथे काय झालं, कशा प्रकारे आम्ही ते नॅव्हिगेट केलं. त्यामुळे श्रेयाकरता मला थोडी काही लढाई करायची. तरी सुद्धा ह्याचा अर्थ आपण असा काढायचा का की एक काळ असा होता की मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये राज्यामध्ये वेगळ्याचं सरकार, मुंबई ठाण्यामध्ये वेगळं सरकार, तर त्यावेळेस कधी या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही आला. पण आता ही गोष्ट बदलली असं तुम्हाला म्हणायचं आहे का की बाबा वरती पण आमचं सरकार असेल आणि खालती पण असेल तरच त्या गोष्टी स्मूथ होऊ शकतात, असं काही आहे हे आम्ही दाखवलंय. बघा मी एक नाही, हा रूल नाही, मी रूल म्हणत नाही. पण मी तुम्हाला एक सांगतो की आता पृथ्वीराज चव्हाण साहेब हे नेहमी सांगायचे माझा पेट प्रोजेक्ट हा कोस्टल रोड आहे. ओके, ते मुख्यमंत्री होते. त्यांचे तेव्हाच्या शिवसेनेशी किंवा महानगरपालिकेशी संबंध अतिशय चांगले होते. केंद्रात मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं. हे दरवेळेस जायचे आणि परत यायचे, एक परवानगी नाही आणू शकले, कोणीच नाही. मी त्यातल्या अडचणी समजून घेतल्या. ते शांघाय वगैरे बनवायचं होतं. हां, त्यांना ते नाही, पण कोस्टल रोडची काही करू शकले नाही. मला त्यातल्या अडचणी माहिती होत्या. आणि मोदीजी हे विकासाचं विजन असलेले आहेत. त्यांच्यासमोर विषय मांडले की तात्काळ ते विषय मार्गी लावतात. त्यामुळे मोदीजींनी त्या आमच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्याला मान्यता दिली. म्हणजे 3 पर्यावरण मंत्री हे त्या दरम्यान बदलले केंद्रामध्ये. पण एक एक करून सगळ्या त्यातले अडथळे आम्ही दूर केले. आणि मग प्रश्न हा निर्माण झाला होता की तुम्ही कोस्टल रोड तयार करताय, त्याच्यामुळे रेक्लेमेशन होणार आहे, रेक्लेमेशनमुळे जागा तयार होणार आहे, तुम्ही त्यात नव्यानं रिअल इस्टेट तयार कराल. मी ॲफिडेविट दिलं, एक पत्र दिलं की नाही तिथे फक्त गार्डन तयार करेन, तिथे कुठली रिअल इस्टेट तयार करणार नाही. जेवढा एरिया तयार होईल जवळपास 150-200 एकर कोस्टल रोडमुळे, तिथे फक्त आम्ही गार्डन करू, दुसरं काही करणार नाही. तिथे बेसिकली वॉकिंग ट्रॅक आणि या सगळ्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत. पण तुम्ही रिअल इस्टेटचा उल्लेख केला म्हणून ही एक फार मोठी समस्या आहे मुंबईमध्ये खास करून की रिअल इस्टेटच्या नावाने पैसा कमवला जातो बऱ्याचदा. आणि धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट असेल किंवा कुठल्याही रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये त्या पद्धतीचे आरोप व्हायला सुरुवात होते. तुम्ही मुख्यमंत्री असताना सुद्धा ही गोष्ट म्हणाला होतात की त्या गोष्टीवरती तुम्हाला चाप लावायचा. तुम्ही मुंबईच्या बाहेरचे राजकारणी आहेत खरं बघायला गेलं, अर्बन आहात पण मुंबईच्या बाहेरचे आहात. मुंबई असं म्हणतात की मुंबईत आल्यानंतर सवयी लागतात लोकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या. तुमचा अनुभव कसा होता त्याच्यामध्ये? आणि तुम्ही असं आहे की हे खरंच आहे की खूप मोठ्या प्रमाणात अनियमितता, भ्रष्टाचार हा मला पाहायला मिळाला. पण हळूहळू करून बऱ्यापैकी त्याच्यावर मी अंकुश आणला. आणि मागच्या माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये
खूप मोठ्या प्रमाणात हा अंकुश आणून दाखवला. बऱ्यापैकी गोष्टी स्ट्रीमलाईन केल्या. तुम्ही बघा आता लिगसी प्रोजेक्ट जे आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. नवीन प्रोजेक्टमध्ये प्रॉब्लेम नाही आहेत. लेगसी प्रोजेक्ट म्हणजे जे चालले 10 वर्ष 15 वर्षापासून लोकांना बाहेर काढून टाकलं. नवीनमध्ये नाही आहेत. नवीनमध्ये सगळी पडताळणी केल्याशिवाय त्यांची कॅपॅसिटी असल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी ते त्यांना देतच नाही. आणि ज्या भ्रष्टाचाराच्या केसेस तुम्ही मधल्या काळामध्ये खूप आरोप प्रत्यारोप झाले होते की आपल्याला करायचं आहे ते करायचं आहे वगैरे त्याचं काय पुढे चाललेलं आहे. सगळ्यात चाललं आहे. म्हणजे कुठेच थांबलेलं नाही. आम्ही ते जिथे कारवाई करायची ते कारवाई करतोच आहोत. एक आरोप असा लागतो की जेवढी वर्ष शिवसेनेने सत्ता उपभोगली मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही त्यांचे साथीदार होता. तुमच्या इकडचे जे लोक आहेत ते त्यांचे साथीदार होते. आपण एक क्रॉस करूया मला वाटतं. तुमच्या माहिती करता 17 ते 22 आम्ही त्यांच्या सोबत नव्हतो. तुम्ही काय मार्गदर्शक नाही वॉचडॉग होतो. वॉचडॉग आम्ही त्या ठिकाणी चौकीदार होतो. पण चौकीदार म्हणून कधी दंडा वगैरे नाही चालवला, जोरात चालवला. बघा ना म्हणजे त्यांनी तर त्यावेळी जो उच्छाद मांडला त्याच्यात पुरावे मी सभेदरम्यान देणार आहे ना काय काय उच्छाद मांडलेला आहे. आणि त्याही वेळी आमच्या लोकांनी आंदोलनं केली, लाठ्या खाल्ल्या, जेलमध्ये गेले. मुंबईकरांकरता आम्ही संघर्ष केला त्याही वेळी. मला वाटतं आपल्याला तिकीट काढायला लागणार. नाही आम्ही तिकीट काढून ठेवलंय. माझं तिकीट पण तुमचं पण काळजी करू नका. सगळ्यांचे बरं तिकिटाचा विषय नाही. सगळ्यांचे तिकीट काढून ठेवले. पण तिकीट काढणं सोपं आहे की कठीण आहे महापालिकेमध्ये? तिकीट इथलं काढणं सोपी आहे. महानगरपालिकेमध्ये जिंकून येणंही सोपी आहे पण तिकीट वाटणं कठीण आहे. चला तुम्ही करताय की मी करू? खरे मुंबईकर. खरे मुंबई. चला हे इकडे थँक्यू. अच्छा हे स्मार्ट कार्ड आहे मुंबई मेट्रोचं. यस. मी ॲक्च्युली CST स्टेशनला पहिल्यांदा आलो आहे. पण मी आजकाल दिल्लीला माझं ट्रॅव्हलिंग होतं तर बऱ्याचदा मी लोअर परेलवरनं ट्रेनने जाण्याच्या ऐवजी मेट्रोने जातो. आणि T2ला तुम्हाला डायरेक्ट ॲक्सेस आहे एकदम. तर म्हणजे ऑलमोस्ट 15 ते 20 मिनिटामध्ये तुम्ही पोहोचू शकता. आणि दॅट ॲक्च्युली त्याचा खूप फरक पडतो त्याच्यामध्ये. नाही आहेच. बघा मेट्रो एक असं सोल्युशन आहे. एक तर म्हणजे त्याची एकूण स्वच्छता आणि बाकी गोष्टी यामुळे थोडा जो स्लाइटली एलिट क्लास आहे त्यालाही वापरण्याकरता मेट्रो काही चुकीचं वाटत नाही. आणि जगात महाग होते का वाटते? मला वाटत नाही. आता प्रोजेक्ट महाग आहे बोल. नाही प्रोजेक्ट महाग असेल आणि रनिंग कॉस्टचं खूप डिफिकल्टी. नाही मी तुम्हाला एक सांगतो. जगामध्ये अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स हे कॅपिटल इंटेन्सिव्ह असल्यामुळे ते महाग पडतात. पण रनिंग कॉस्ट त्याची निघते. कॅपिटल कॉस्ट निघायला वेळ लागतो. आता आम्हाला कॅपिटल कॉस्टमध्ये अगदी कन्सेशनल लोन मिळाल्यामुळे आमचं चांगलं आहे. पण लवकरच रनिंग कॉस्ट निघते त्याची. आता सगळ्या मेट्रो हळूहळू 1-2 वर्षामध्ये त्या ठिकाणी त्याचं ऑपरेशनल प्रॉफिटमध्ये राहते असं वाटतं तुम्हाला? ऑपरेशनल प्रॉफिट राहील पण जे काही ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये यायला वेळ लागेल. भरपूर वेळ लागेल. आणि ते एक्सपेक्टही करू नये कारण ती कॉस्ट कुठली ती एन्व्हायरमेंटल कॉस्ट आहे. म्हणजे ती कॉस्ट जी आहे ती वी आर सेव्हिंग एन्व्हायरमेंट. तुम्ही जेव्हा एक मेट्रो करता आणि त्याच्यामुळे इतक्या गाड्या ज्या काही रस्त्यावरच्या कमी होतात किंवा जे कम्युटेशन कार्बन इमिशन करणारं कम्युटेशन जे कमी होतं तर ती कॉस्ट आपण कधी धरतच नाही. ती कॉस्ट आपण ही धरली पाहिजे. माझे सहकारी आलेले आहेत. आपण चावडी सुरू करणार आहोत. माझे सगळे सहकारी इकडे उभे आहेत. नमस्कार. नमस्ते. मुंबई तकची आमची सगळी टीम आहे. तुम्ही चावडी बघितली असेल तर आज आपण मेट्रोच्या डब्यामध्ये चावडी करूया. चला आपल्यामुळे मेट्रोला उशीर नको. नाही चला इकडे. ओके. सो आपण आपल्याला जायचं सिद्धिविनायकपर्यंत आणि मला असं वाटतं एक 15-20 मिनटं आपल्याकडे आहेत. तर आता खरं राजकीय प्रश्नांची फैरी सुरू होईल. म्हणजे आता आपण खूप इन्फ्रास्ट्रक्चरवर बोललो पण आम्हाला ज्याच्यासाठी खरी चर्चा करायची ते आता सुरू होते मला असं वाटतं. अभिजित मेट्रोच्या वेगानं महाराष्ट्राचं राजकारण पण बदलताना दिसते भाऊ. आणि आपण बघितलं की ज्या पद्धतीच्या युत्या आघाड्या महाराष्ट्रामध्ये झाल्या तर एकनाथ शिंदेसाहेब तुमच्यासोबत मुंबईमध्ये आहेत पण बरीच ठिकाणं अशी काय आहेत की स्ट्रॅटेजिक युती दिसते. तिथे तुम्ही त्यांना सोबत ठेवलेलं नाही आहे का स्ट्रॅटेजिकली त्यांना तुम्ही पोस्ट पोल अलायन्ससाठी त्याचा वापर केला? कारण बरेच लोक असं म्हणतात की सगळ्या निवडणुका सत्ताधारीच लढत आहेत, विरोधक दिसतच नाही आहेत त्याच्यामध्ये. मुळामध्ये काय बघा या ज्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. प्रत्येक पक्षाला कार्यकर्त्यांचं मन सांभाळावं लागतं. त्यामुळे आता जसं काही ठिकाणी आम्ही अगदी शेवटपर्यंत युतीचा प्रयत्न केला पण 1-2 सीटांवर आमची युती तुटली. तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढू. आता जवळपास मला असं वाटतं एक 12-13 ठिकाणी आम्ही युतीमध्ये आहोत.
काही ठिकाणी ते आणि राष्ट्रवादी युतीत आहेत, काही ठिकाणी आम्ही आणि राष्ट्रवादी युतीत आहोत. त्यामुळे वेगवेगळं परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला तरी लक्षात राहतं कुठे नक्की कोणावर युतीमध्ये? आम्हाला जरा लक्षात राहत. असं नाही आहे, 2 राष्ट्रवादी युतीमध्ये आहेत, त्यालाही लक्षात राहत त्यामुळे नसेल कोण मला. कोणासोबत आहे. तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अमरावती असेल, अकोला असेल, हे सकाळपर्यंत तुम्हाला फोनाफोनी चालू असेल ना, करायची नाही करायची आणि एवढा वेळ का मग अगदी शेवटच्या क्षणापर्यंत का? प्रॉब्लेम काय असतो की आता जसं छत्रपती संभाजीनगर आहे, माझा खूप आग्रह होता झालीच पाहिजे, मी प्रयत्न केला, पण आता ती एका प्रभागात यांनाही पाहिजे आणि यांनाही पाहिजे अशा याच्यावरती तुटली. आता काय होतं की शेवटी स्थानिक नेत्यांचं मन सांभाळावं लागतं. खरं म्हणजे मी तर आमच्या लोकांना सांगितलं 1-2 माणसं गेले तर काय फरक पडतो, शेवटी सगळे तर काही निवडून येत नाहीत. पण मग त्यांचाही आग्रह होता की मग हा तर आपला सिटिंग नगरसेवक आहे, मग सिटिंगचा वॉर्ड कसा द्यायचा. मग त्यांना एक प्रपोजल दिलं, मग त्यांनी यांना प्रपोजल दिलं, मग यांनी शेवटी फायनल प्रपोजल दिलं, मग त्यांनी सांगितलं की आम्हाला मान्य नाही आणि तोडली. चालूच. तुम्ही म्हणजे खरं तर भाजपचा घराणेशाहीला विरोधच आहे, भाजपचं राजकारण तसं आहे. पण या निवडणुकीमध्ये तुम्ही स्वतः आदेश दिले होते की घराणेशाही नसेल, असं असताना सुद्धा घराणेशाही दिसली. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही असं म्हटलं होतं ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांना संधी मिळेल. कार्यकर्ते रडताना, आक्रोश करताना पाहायला मिळतात. हे कसं काय झालं? तुमचा आदेश किंवा तुमची सूचना कसं उल्लंघन झालं आणि कोणी केलं? मुळामध्ये आम्ही घराणेशाही केलीच नाही, पण हे खरं आहे की काही ठिकाणी आमच्या ज्या स्ट्रॅटेजिक अलायन्सेस होते त्यामुळे तो प्रश्न निर्माण झाला. आमच्याकडे आम्ही यावेळेस नियम हे केला होता की जे काही नगरसेवक आहेत किंवा यापूर्वी कधी नगरसेवक राहिले आहेत त्यांना आपण घराणेशाहीत समजू नये, कारण ते पूर्वी झाले आहेत. बाकी इतर आपण अशा पद्धतीनं करू नये. पण आता जसं पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये शरद पवारांचे आमदार हे स्ट्रॅटेजिकली आमच्यासोबत आले आणि त्यांनी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला त्या ठिकाणी हा प्रभाग मला द्या, त्या प्रभागामध्ये की माझे कॅन्डिडेट द्या. आम्ही मान्य केलं, कारण मागच्या वेळेस आम्ही निवडून आलो नव्हतो आणि त्यांच्या मुलाकरता आम्ही हो म्हटलं होतं, आधीच हो म्हटलं होतं हां पठारेंच्या. पण मग जे कॅन्डिडेट त्यांनी ठरवले ते कोणी दूरचा नातेवाईक आहे. आता तुम्ही तसा विचार केला तर त्या गावांमध्ये समोरचे नातेवाईक आणि इकडचे नातेवाईकांचंच गाव आहे, त्यामुळे तुम्ही काय करणार आहे? तर असं. पण आमच्याकडे तुम्ही बघा की जे आमचे सिटिंग आमदार आहेत अशा लोकांचे नव्याने जी काही त्या ठिकाणी त्यांच्या मुलांना मागितल्या होत्या तिकिटा, काही ठिकाणी फायनली केल्या होत्या, ते आम्ही नाही म्हटल्या. नाही, त्याच्यात काय आहे की ऑलरेडी 2 त्यांचे जे काय आहे ते होतेच, आणि तिसरं जे आहे त्या संदर्भात एक स्ट्रॅटेजिक त्या ठिकाणी आम्ही जो काय तो निर्णय केला. बाकी आम्ही कुठेही अलाव केलं नाही. आपण दाखवा कुठे आम्ही अलाव केलं असेल. सर, एक थोडा भावनिक प्रश्न आहे, कारण की ही निवडणूक थोडी मराठी विरुद्ध अमराठीच्या धर्तीवर चाललेली आहे. तर तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे की उद्या मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली तर मुंबईतलं मराठी पण तुम्ही कसं टिकवून ठेवणार आहात? आम्हाला मुंबईमध्ये आजही मराठी माणसांचंच प्रस्थ राहील, बाहेरून लोक येतील, विसवतील आणि तुमची ती वोट बँकसुद्धा आहे, पण तरीसुद्धा मुंबईमध्ये मराठी माणूस टिकेल, त्यांचं मराठीकरण कायम राहील, हे तुम्ही कसं बघणार? पहिल्यांदा हे डोक्यातनं काढून टाका की मराठी वोट बँक दुसऱ्याची आहे आणि आमची अमराठी आहे. मराठी वोट बँक आमची आहे, हे लक्षात ठेवा. जर मराठी माणसांनी भाजपला मतं दिली नसती, लगातार 3 निवडणुकांमध्ये आमचे 15 उमेदवार निवडून येतात, दुसऱ्या कोणाचेच नाही. कोणी क्लेम करू द्या, भाजपच नंबर 1 राहिलेला आहे आणि भाजपला आणि सगळ्या मराठी एरियांमध्ये आम्ही निवडून येतो. त्यामुळे आमचा मराठी आहे, आमचा अमराठी आहे, सगळे आमचेच आहेत. असं आहे की पहिल्यांदा तर मुंबईचं मराठीपण हे कोणी घालवू शकत नाही. मुंबई मराठीच आहे. कोणी कुठूनही किती आलं, कॉस्मोपॉलिटन शहर आहे. या शहरामध्ये व्यवसाय करता लोक येतात. पूर्वी मजूर यायचे, आता या शहरामध्ये जे लोक येतात, टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे, फायनान्शियल सर्व्हिसेसचं क्षेत्र आहे, त्यामध्ये देखील बाहेरून लोक येतात. पण तरी मुंबईचं मुंबईपण हे कुठे घालवू शकत नाही कोणी. आज बघा मुंबईच्या गणेशोत्सवामध्ये सर्व प्रकारचे लोक तो गणेशोत्सव साजरा करताना दिसतात तुम्हाला, आणि अगदी पारंपरिक मराठी पद्धतीने दिसतात. त्यामुळे मुंबईची संस्कृती आपल्याला टिकवायचीच आहे. मुंबईची संस्कृती आणि मुंबईच्या संस्कृतीची जी काही वाटचाल आहे
ती कुठेही इकडे तिकडे होणार नाही, ती होऊ दिली जाणार नाही, त्यात काही कॉम्प्रोमाइज नाही आणि ते कोणी करूही शकत नाही. पण तरी आता कसं कृपाशंकर सिंग म्हणतात की बाबा उत्तर भारतीय महापौर झाला तर काय चुकीचं आहे. एक तर पहिल्यांदा कृपाशंकर सिंग कुठे म्हणाले? मीरा भाईंदरला म्हणाले. एक मुंबईत नाही म्हणाले. दुसरं, कृपाशंकर सिंग अधिकृत आमचे प्रवक्ते आहेत का? नाही, पण ते नेते तर आहे. अरे बाबा, कोणी काही आता यांच्या इकडे कोणी काही बोलतं आणि कुठेही बोलतं. तुम्ही आपलं ते मीरा भाईंदरचं काढलं आणि मुंबईत दाखवलं आहे ना. तुम्ही फार हुशार लोक आहात. म्हणून तुम्हाला आता अधिकृतपणे या पक्षाचा नेता म्हणून सांगतो, मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मुंबईचा महापौर मराठी होईल. पहिल्यांदा सांगताय तुम्ही मराठी होईल? नाही, याच्या पूर्वी आम्ही सांगितलेलं आहे, प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे. ओके ओके. नाही आता तुम्ही मला विचारायचं आहे, पण आता विचारून घेऊ. तुम्ही स्वतः आता इथं क्लिअर केलं की मुंबईचा मराठी महापौर होणार आहे म्हणून. कारण तुम्ही माझ्या मते जवळपास आपण 92 मराठी उमेदवार दिलेले आहेत मुंबईमध्ये. मला आता मग याला जोडूनच दुसरा प्रश्न विचारायचा होता की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या युतीकडे भाजपासाठी हा चिंतेचा विषय आहे की संधीचा विषय आहे? भाजप याचं विश्लेषण कसं करतं? आणि जे तुमच्यामुळे झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, मी तर अगदी 100% ते क्रेडिट घ्यायला तयार आहे. आणि मी तर म्हणजे त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला क्रेडिट दिलं. म्हणजे जे बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती पण जे बाळासाहेब करू शकले नाहीत ते मी जर करू शकलो तर मराठी माणसाला एकत्रित आणण्याचं काम मी केलेलं आहे. पण आता या युतीला खूप उशीर झालेला आहे. असं आहे की दोघांची मतं संपल्यानंतर ती एकत्रित आली आहे. 2009 साली एकत्रित आली असती ना तर वेगळा रिझल्ट आला असता. आता एकत्रित येऊन काही फायदा नाही. आता तुम्हाला मी सांगतो, दोघांच्या मतांची टक्केवारी इतकी कमी आहे. आता मराठी माणूसही यांना वोट देणार नाही आहे आणि अमराठी यांना वोट देणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की काही आम्हाला चिंता नाही हे एकत्रित आल्याची. आम्ही निश्चितपणे निवडून येऊ. म्हणजे तुमच्यासाठी तो चिंतेचाही विषय नाही आणि संधी त्यातनं जास्त दिसते तुम्हाला? तो चिंतेचा विषय नाही, संधी जास्तच दिसते. कशी? याचं कारण काय आहे की या ठिकाणी एकतर या दोघांचे प्राबल्य एकाच ठिकाणी आहे आणि तिथे आता एकाच ठिकाणी प्राबल्य आहे आणि तिथे आमचे वोट तर कधी हल्लेच नाही. आमचे वोट कॉन्स्टंट आहे आणि एकाच भागावर हे प्राबल्य दाखवत आहेत. त्यामुळे कुठेतरी शेवटी म्हणजे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये अडचणी तयार झालेल्याच आहेत. पण त्या अडचणी तर तुमच्यामध्ये पण दिसून येतील ना? फार कमी आहेत. कमी आहेत? एकदम अजिबात नाही. काय आहेत थोड्याशा, पण फार कमी आहेत. बरं, मला रोहित विचारण्यापूर्वी मला पटकन त्या ह्याच्याबद्दल विचारून घ्यायचं आहे. देवेंद्रजी, आता तुम्ही म्हणून टाका ना भाजपचा महापौर होईल म्हणून, जर सत्ता आली तर. कारण 137 तुम्ही लढवताय, 90 शिंदे लढवताय. नाही, तुमची किती इच्छा असली की माझी नाही इच्छा. भाजपचा महापौर व्हावा अशी तुमची मनापासून इच्छा असली तरी महापौर हा महायुतीचा होईल. सर, तुम्ही नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या प्रचार सभांमध्ये नेहमी विकासावरती बोलत होतात. तर विकासाचं राजकारण करताना अनेकदा भौतिक विकासाचं राजकारण करताना पर्यावरणाबद्दल हे होतं. तर एखादा प्रोजेक्ट येतो विकासाबद्दल तेव्हा कुठे द्वंद्व असतं की पर्यावरण पहिला की विकास पहिला? कारण की तपोवन म्हणा, आरे म्हणा, ह्याच्यावरनं तुमच्यावरती एकदम जहरी टीका झाली. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? पहिल्यांदा पर्यावरणच महत्त्वाचं आहे. पण आपण ज्या मेट्रो 3मध्ये बसलेलो आहे, ज्याला उद्धवजींनी विरोध केला, स्थगिती दिली, 10,000 कोटींनी याची किंमत वाढवली, त्या मेट्रो 3च्या संदर्भात जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये केस गेली आणि याचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट ॲनालिसिस मांडला, त्या सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात लिहून ठेवलेलं आहे की आरेमध्ये जी झाडं कापली ही सगळी झाडं त्यांच्या एंटायर लाईफस्पॅनमध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन करतील तेवढं ही मेट्रो 82 दिवसाच्या फेऱ्यांमध्ये करते. मग आता मला सांगा की पर्यावरणाकरता ती झाडं महत्त्वाची की मेट्रो महत्त्वाची? 82व्या दिवसानंतर येणाऱ्या प्रत्येक दिवशी ही जर मेट्रो या ठिकाणी आपल्याला पर्यावरणपूरक असं वातावरण देणार असेल, इथल्या कार्बन एमिशनला कमी करणार असेल, तर कोण चुकीचं आणि कोण बरोबर आहे? बरं, हे तर काही मी नाही ठरवलं. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट ॲनालिसिस हा थर्ड पार्टीने करवला. सुप्रीम कोर्टाच्या कमिटीने त्याच्या ॲनालिसिस केलं आणि सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं तरी स्थगिती दिली. बरं, त्यांनी स्वतः जी कमिटी तयार केली होती त्या कमिटीने देखील त्यांना सांगितलं की हीच जागा बरोबर आहे. ते मुख्यमंत्री असताना झाली होती कमिटी, पण त्याही कमिटीने सांगितलं तरी थांबवून ठेवलं. 10,000 कोटींनी याची जी किंमत वाढली, आज ती किंमत वसूल कोणाकडनं होणार? पण तरी हे द्वंद्व आहे का कुठे?
पर्यावरण की विकास हे द्वंद्व द्वंद्व आहेच नाहीच. ना. अरवलीमध्ये आपण आता बघितलं मी पोल्युशन बघतोय, बाकी सगळ्या गोष्टी हे द्वंद्व नाहीच. माझं म्हणणं असं आहे की या ठिकाणी पर्यावरणच पहिले आलं पाहिजे. मात्र आपल्याला प्रोजेक्ट्स करताना, विकास करताना पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो त्याच्या मिटिगेशनचा विचार केला पाहिजे. त्याचं मिटिगेशन करून आपण ते केलं पाहिजे. सीएम साहेब, तुमचा चेहरा टवटवीत दिसत असला तरी थोडासा आवाज बसल्यासारखा झाला आहे. मला कळतं आहे की तुम्हाला कार्यकर्त्यांना फोन करावा लागत असेल, समजावं लागत असेल, पण नवी मुंबईमध्ये आम्हाला असं चित्र दिसलं की तुमचे 2 आमदारच एकमेकांशी भिडतात आणि मंदा मात्रे म्हणतात की गणेश नाईकांना किंवा संजीव नाईकांना सीएम साहेबांनी फोन करून सांगितलं की मला घ्या चर्चेमध्ये, तरीसुद्धा ते मला घेत नाहीत. AB फॉर्मसुद्धा पळवले असं सुद्धा म्हणतात. हे आरोप तुमच्या 2 आमदारांमध्येच सुरू आहेत सीएम साहेब. काही सामने हे ऐतिहासिक असतात. ही नवी मुंबई आहे. नवी मुंबई तयार झाल्यापासून ऐतिहासिक सामने चाललेले आहेत. पण याच्यावर काही औषध नाही का साहेब? असं आहे, चिंता करून तर काही फायदा नसतो. पण शेवटी त्यांच्यामध्ये किती डिफरन्सेस असले तरी दोघंही समजदार आहेत, मॅच्युअर्ड आहेत. त्यामुळे पक्षाचं नुकसान नाही होतं. नाही, त्यांची मॅच्युरिटी आम्हाला इंटरव्ह्यूज त्यांनी दिले त्याच्यातनं दिसली. त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आता. पण मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. कसं आहे, भारतीय जनता पार्टी अलायन्स करताना, सीट वाटप करताना, मित्रपक्षांबरोबर चर्चा करताना सगळी तयारी करून बसते एकदम. आणि मला असं मला माहीत नाही मित्रपक्षाने ते लक्षात येतं की नाही, पण मी जे बघितलं आहे त्याच्यातनं मला असं दिसतं की 3 ठिकाणी तुमची 100% युती झाली. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली. बाकी ठिकाणी तुम्ही स्ट्रॅटेजिक नावाने अलायन्स केलेल्या आहेत गोष्टी, किंवा काही ठिकाणी स्ट्रॅटेजिक नावाने अलायन्स सोडून दिलेली आहे. तर हे सगळं तुमचं प्लॅन असतं की त्या ह्याच्यानुसार ठरत असतं? काही खरोखर स्ट्रॅटेजिक आहे? नाही, काही प्लॅन नसतं. प्लॅनिंगला सगळीकडे युती करायची या प्लॅननीच आम्ही बसलो. पण त्यावेळेस आमच्या डोक्यात हे पक्कं होतं की सगळीकडे होऊ शकत नाही. प्रयत्न हा सगळीकडे केला पाहिजे, अटेम्प्ट केला पाहिजे. काही ठिकाणी दोन्हीकडचे कार्यकर्ते खूप मॅच्युअर्ड वागतात, त्यामुळे तिथे युती करणं हे सोपं असतं. आता तुम्हाला एक सांगतो, कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या निवडणुकीनंतर तुलनेने आमची ताकद वाढली होती आणि म्हणून आमच्या लोकांचं मत होतं की आपल्याला अधिक सीट्स मिळाल्या पाहिजे. शिंदेसाहेबांकडे मागच्या शिवसेनेला 52 जागा मिळाल्या होत्या आणि काही काँग्रेसचे किंवा शिवसेनेचे इतर लोकही पक्षात आले होते, त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लोक होते. त्यामुळे इथे प्रश्न होता, आम्ही प्रश्न मिटवला. आणि आमचे जे अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली की ठीक आहे, थोडी तलवार म्यान केली. आपण याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायचं असेल तर थोडं नुकसान आपल्याला करावं लागेल. आम्ही सहन केलं. भाऊ, निष्ठावंतांना यावेळेला त्यांची खूप चर्चा आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्यांचे जे व्हिडिओ जे व्हायरल झाले आहेत, तर काही लोक अंगावरती पेटून घेतो, काही लोक म्हणत आहेत की म्हणजे फार विदारक व्हिडिओज आहेत. तर बाहेरच्या लोकांना आल्यानंतर जी तिकिटे मिळाली त्याच्यामुळे एक रोष दिसतोय. तुम्ही असे नेते आहात की ज्यांनी कायम अशा लोकांना पण सोबत घेतलं आहे आणि नव्यांना पण सोबत घेतलेलं आहे. तर तुमचं काही बोलणं झालं आहे किंवा ह्या लोकांना कसं समजवायचं? आता मेसेज काय त्यांना? मेसेज पहिल्यांदा आपण एक समजून घेतलं पाहिजे की माध्यमांमध्ये जे दिसत आहेत ते सगळे निष्ठावंत नाही आहेत. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? काही निष्ठावंत आहेत, काही निष्ठावंत आहेत. म्हणजे काल परवा येऊन ते आता निष्ठावंत झालेले आहेत, पण काही निश्चित निष्ठावंत असतील. मुळामध्ये या निवडणुकीचा प्रॉब्लेम काय आहे लक्षात घ्या. प्रत्येक निवडणूक एक पिढी तयार करते. 17ची निवडणूक झाल्यानंतर 22पर्यंत एक पिढी तयार झाली, त्यांना निवडणूक लढता आली नाही. 22ला निवडणूक झाली नाही. त्यानंतर 4 वर्ष, जवळपास 5वं वर्ष आहे, त्यामुळे 22 ते 26वाली एक पिढी तयार झाली. त्यामुळे 26च्या निवडणुकीत 17 ते 22ची पिढी आणि 22 ते 26ची पिढी अशा 2 पिढ्या एकत्रित उतरल्या. जागा तेवढ्याच आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये केवळ आमच्या पक्षात नाही, सगळ्या पक्षात हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. पुण्यामध्ये उद्धवजींचे पोस्टर फाडणारे, कुठेतरी राष्ट्रवादीचा झेंडा जाळणारे असे देखील आपण लोक बघितले. याचं कारण काय आहे की खूप जास्त ॲस्पिरेशन्स तयार झाल्या. जास्त लोक त्या ठिकाणी, म्हणजे दुप्पट लोक त्या ठिकाणी मागू लागले. आणि अलीकडच्या काळामध्ये काय होतं की आता लोकांना इमिजिएट हवं आहे. 5 वर्ष थांबायची कोणाची मानसिकता राहिलेली नाही. एक काळ होता की कार्यकर्ते 20-20 वर्ष काम करायचे आणि त्यानंतर त्यांना तिकीटं मिळायची. आता ती स्थिती नाही आहे. आता काय आहे की प्रत्येकाला इन्स्टंट पाहिजे. त्यामुळे थोडं कॉम्पिटिंग अशा प्रकारचे त्या ठिकाणी लोकांचे ॲस्पिरेशन्स आहेत. कठीण गेलं
अर्थात जेवढं जास्त दाखवलं गेलं तेवढं नव्हतं, म्हणजे दोन चार लोक होते. आणि काय असतं, नाही काय असतं, आता कॅमेरा समोर आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाला थोडा चेव तर येतोच ना. सर, तुम्ही मागे एकदा मुलाखतीत म्हणालेला होतात की ठाकरे ब्रँडच्या विरोधात तुमच्याकडे एक मोदी ब्रँड आहे. तर तुम्हाला किती कॉन्फिडन्स आहे की हा मोदी ब्रँड ठाकरे ब्रँडवर मात करू शकतो? बघा, ठाकरे ब्रँड हा मोस्ट पॉवरफुल ब्रँड होता जोपर्यंत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. ही वॉज द ओनली ब्रँड. त्यानंतर ब्रँड नाही. आता शिंदे ब्रँड आहे. शिंदे हे एक पॉलिटिक्समधलं वेगळं मॅग्नेट आहे. ओके. शिंदे इज अ डिफरंट मॅग्नेट. फडणवीस ब्रँड आहे. फडणवीस ब्रँड नाही. फडणवीसचा देवाभाऊ ब्रँड आहे. फडणवीसचा काही स्वतःचा वजूद नाही. फडणवीस जे काय आहे ते बीजेपीमुळे आहे. बीजेपीचा नेता म्हणून फडणवीसचा वजूद आहे. त्याचा जी काही ओळख आहे ते बीजेपीचा मग नेता. ती देवाभाऊ जे होर्डिंग्स वगैरे लागली होती, तर आम्हाला वाटलं देवाभाऊ पण एक ब्रँड असा बनवतायत का? प्रेम आहे. अच्छा. तो ब्रँड नाही आहे, ते प्रेम आहे. ते जनतेने दिलेलं प्रेम आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी कुठेही या नंदनवनात फिरत नाही की माझ्यामुळे भाजप आहे, माझ्यामुळे सत्ता आहे, माझ्यामुळे विजय आहे. मला हे माहिती आहे भारतीय जनता पक्षाची ताकद माझ्या मागे आहे. म्हणून मी आज माझा चेहरा दिसेल कारण मी नेता आहे, पण त्या नेत्याच्या मागची ताकद ही देवेंद्र फडणवीस नाही आहे, ती बीजेपी आहे. तुम्ही म्हटलं की एक नवीन पिढी तयार होते आहे पक्षातली, तर ही पिढी प्रामुख्यानं तुम्हाला बघून घडते आहे. तर ही देवाभाऊंची किंवा देवेंद्र फडणवीसांची पिढी म्हणून भाजपामध्ये पुढे वाढताना आपल्याला पाहायला मिळेल का? मला असं वाटतं की भाजपमध्ये दोन गोष्टी असतात. त्यावेळी जे नेते तयार होतात ते राज्याचं नेतृत्व आणि केंद्राचं नेतृत्व असे दोन्ही नेतृत्व पाहून ते तयार होतात. तर आम्ही लोकांनी अटलजी, अडवाणीजी, प्रमोदजी, गोपीनाथजी यांना पाहून आम्ही तयार झालो. तसं त्यावेळेचे जे नेते असतात त्यांना पाहून लोक तयार होत असतात. तुम्हाला भाऊ असं वाटतं की आता ज्या पद्धतीनं ते म्हणतात की दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर म्हणतात की मुंबई धोक्यात आहे. 2007ची निवडणूक, 2012ची निवडणूक, 2017ची निवडणूक, प्रत्येक निवडणुकीमध्ये हा एक नॅरेटिव्ह राहिलेला आहे की मुंबई धोक्यात आहे आणि ती महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. असं का होतं की मुंबईच्या निवडणुकीत मुंबई तोडण्याचा डाव? मी हे विधानसभेतच सांगितलं होतं की निवडणूक जवळ आली आहे. आता हा डायलॉग येणार आहे की मुंबई तोडण्याचा डाव. त्यांनाही माहिती आहे मुंबई कोणी तोडू शकत नाही, मुंबई तोडली जाऊ शकत नाही, महाराष्ट्रापासून मुंबई कधीच वेगळी होणार नाही. त्यांना हे समजत नाही की आता याच्यावर मतदान होत नाही. लोकांनाही समजलेलं आहे. प्रॉब्लेमच यांचा हा झालेला आहे की लोकांच्या जवळचे प्रश्न काय आहेत हे त्यांना समजत नाही. किंवा कदाचित हे पण शक्यता आहे की ते इतके हुशार आहेत की त्यांना माहिती आहे की विकासावर जर चर्चा झाली तर आपल्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे चर्चा भावनिक मुद्द्यांवरच ठेवा. चर्चा मुंबई तोडणार, हे होणार, ते होणार याच्यावरच चर्चा ठेवा. कारण विकासावर आलं तर लोक प्रश्न विचारतील की तुम्ही काय केलं दाखवा. पण ते म्हणतात मराठी माणसाचा तुम्हाला नेमका प्रश्न काय वाटतो? म्हणजे मराठी माणूस आज मुंबईमध्ये कुठल्या गोष्टीत नेमका मी भरडला? तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचा मराठी माणसाचा प्रश्न हा घराचा आहे. हा मराठी माणूस दक्षिण मुंबईतनं हद्दपार का झाला? स्वस्तात घर नाही म्हणून. त्यामुळेच हद्दपार झाला. आज आम्ही त्या दक्षिण मुंबईमधल्या प्रत्येक मराठी माणसाला घर आम्ही देतो आहे. हे फक्त बोलत राहिले. गिरणी कामगार गेले, मराठी माणूस गेला. कोणाकरता केलं दाखवा ना. मोर्चे काढले. मोर्चांनी पोट भरतं का? मोर्चे काढल्यानंतर तुमच्याकडे इतके वेळा सत्ता होती. एक प्रोजेक्ट केला तुम्ही? एकही नाही केला. आज तुम्ही बघा BDD चाळीचा प्रोजेक्ट मी करून दाखवला आणि BDD चाळीमध्ये 80,000 लोक जे मुंबईतनं हद्दपार झाले असते मराठी माणूस. आदित्य ठाकरे पण त्याचं क्रेडिट घेतात. काय त्यांचा संबंध सांगा ना. कोस्टल रोड याच्यामध्ये असं आहे आदित्य ठाकरे आमदार व्हायच्या आधीपासून तो आम्ही केलेला आहे. ते तर आमदारच नव्हते. जेव्हा आम्ही BDD चाळीचं बांधकाम सुरू केलं तेव्हा आदित्य ठाकरे आमदारच व्हायचे होते. ते म्हणतात की क्रेडिट जे आहे ते आम्ही कुदळ मारली, आम्ही 48% काम पूर्ण केलं. कोस्टल जे आहे ते आमची कल्पना आहे. मेट्रोचं काम आमच्या काळात पण झालं होतं. तर ते म्हणतात की आत्ताचे सत्ताधारी फक्त फी कापायला आले म्हणून ते म्हणतात की आमचं क्रेडिट. असं आहे मुंबईकरांना माहिती आहे. त्यामुळे शेजारच्याचं पोरगं आपल्या मांडीवर यांनी बसवलं तरी आपलं पोरगं म्हणून त्यांना कोणी समाजातलं कोणीच त्याला क्रेडिट देणार नाही. शेजारच्याचं पोरगं मांडीवर बसवून अख्ख्या मुंबईला माहिती आहे या प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये काय घडलेलं आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, BDDचाच प्रश्न विचारतो. इतके वर्ष BDD का झालं नाही? कारण यांचा इंटरेस्ट बिल्डरमध्ये होता. मी निर्णय केला बिल्डर येणार नाही, म्हाडा स्वतः करेल, म्हाडा पैसा लावेल. त्याच्यातनं ते यायच्या आधी टेंडर केलं मी, ते यायच्या आधी बांधकाम मी सुरू केलं. माझं झालेलं भूमिपूजन यांनी दुसऱ्यांदा केलं. भाऊ मला एक प्रश्न मुंबईकर म्हणून पण विचारायचा की मुंबईतला मराठी माणूस जो आहे तो मुंबईच्या बाहेर जाणार नाही.
याच्यासाठी खरंच एखादी पॉलिसी, एखादी योजना तुमच्या मनात डोक्यात आहे का? कारण की इथल्या मराठी माणसाला काय वाटतं की आपल्याला आयुष्यात इथं घर नाही परवडू शकत 2.5-3 कोटीचं, आपण इथून कधी ना कधीतरी आपल्याला जावं लागणार. ही भीती मुंबईतल्या मराठी माणसाच्या ती घरात भीती काढण्याकरताच नुसतं BDDवर आम्ही थांबलो नाही. अभ्युदयनगर दुसरं मराठी माणसाची जागा की ज्या ठिकाणून किती वर्ष, आता अभ्युदयनगरवाल्याला विचारा, इतके वर्ष तिथे शिवसेनाच होती ना, म्हणजे उद्धवजींची सेनाच होती ना. इतक्या वर्षात का बरं बिल्डरच्या विळख्यात ते फसून राहिले आणि त्यांना काही झालं नाही? आणि आज बांधकामाच्या स्टेजवर मी 3 वर्षात आणून दाखवलं अभ्युदयनगर. 3 वर्षामध्ये बांधकाम चालू होतं त्या ठिकाणी. आणि प्रत्येक मराठी माणसाला बघा, मराठी माणसाला नुसतं घर नाही, 120 फुटात राहणारा मराठी माणूस हा 520 फुटामध्ये चाललेला आहे. 200 फुटात राहणारा मराठी माणूस 600 फुटात चाललेला आहे. ज्या मराठी माणसाला असं वाटत होतं की वसई विरारच्या पलीकडे जावं लागेल, तेही घर घेण्याकरता त्याच्याजवळ पैसे नव्हते, आज त्याला त्या ठिकाणी मोफत घर आपण देतो आहे. आणि हे सगळं रिडेव्हलपमेंट सुरू केलेलं आहे. हे काही कागदावर नाही आहे. म्हणून मी म्हणतो की तुम्ही सांगा ना काय केलं मराठी माणसं. मी सांगतो, छाती ठोकून सांगतो काय केलं. हे हाच यालाच धरून म्हणजे माझा प्रश्न होता. एक तर भावनिक मुद्दा विरुद्ध विकासाचं राजकारण. तर आता जर तुम्हाला वाटतंय की ते भावनिक मुद्दा करतायत, ते भावनिक राजकारण करतायत, तर त्याला तुम्ही काउंटर कसं करणार? नाही, भावनिक राजकारणात ते काहीच करू शकत नाही. कारण त्यांच्याकडे दाखवायला काही नाहीच आहे. त्या प्रत्येकाचं मी ज्यावेळेस उत्तर दिलं ना, ते निरुत्तर आहे. पण तरीसुद्धा कुठे ना कुठेतरी BJPकडनं पण ही भीती घातली जाते ना की खान महापौर होईल जर शिवसेना आली तर, किंवा हे होईल वगैरे. हे पण तर आहेच ना कुठे. कारण आहे ते म्हणतात की बाबा नॉन मराठी होईल, तुम्ही म्हणतात खान होईल. असं याचं कारण आहे, मी तर स्पष्टपणे म्हटलं, थँक्यू, मी तर स्पष्टपणे म्हटलं की हिंदू होईल, महायुतीचा होईल आणि मराठी होईल. त्यांचे इंटरव्ह्यू बघा, ते म्हणतात की खानही जर मराठी बोलत असेल तर तो मराठीच आहे. याचा अर्थ काय? पण मग हिंदुत्व वर्सेस मराठी लढाई आहे का? हिंदुत्व आणि मराठी वेगळं होऊच शकत नाही. हिंदुत्व हे बाळासाहेबांचं भाषण झालं. नाही, हिंदुत्व आणि मराठी हे एकच आहे, बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे. कोणी जर, आणि पहिल्यांदा आपण बघा, थँक्यू. बोला. हेच म्हणत होतं, हिंदुत्व वर्सेस मराठी आहे की काय? हिंदुत्व आणि मराठी वेगळं होऊ शकत नाही. प्रत्येक मराठी माणूस हा हिंदुत्ववादी. पण म्हणजे तुमचा भावनिक मुद्दा, हिंदुत्व हा सुद्धा तुमचा भावनिक मुद्दा तो आहे. राहीलच. मग जसं हिंदुत्व आम्ही सोडूच शकत नाही. मग जसं ठाकरे मराठीचा भावनिक मुद्दा करतात, त्याच्यावर आम्ही मत मागत नाही ना. आम्ही त्यासोबत विकास मांडतो, ते विकास मांडतच नाही. मी तर 4दा चॅलेंज दिला ना की उद्धवजींच्या भाषणात विकासाचा मुद्दा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. माझे 1000 रुपये वाचलेच आहेत. बरं, आपण आता मेट्रोमध्ये, म्हणजे आता सिद्धिविनायक स्टेशनला आपण बाहेर पडलो आहे. मला एक प्रश्न विचार आहे, मुंबईपुरती ही गोष्ट नाही आहे. मगाशी आपण उतरताना खालती MMRDAच्या रिजनबद्दल बोलत होतो, MMR रिजनबद्दल बनत होतं. मुंबईच्या बाहेर सुद्धा शहरीकरण फार वाईट पद्धतीने झालं आहे. मग ते ठाणे असेल, तिकडे सुद्धा तुम्ही पहारेकरी होतात. ठाण्यामध्ये सुद्धा, फक्त मुंबईत नाही. तिकडचा पहारा करताना पण तुम्हाला काहीतरी आढळून आलं असेलच ना, ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये. आम्ही जो विकास केलेला आहे आणि जे प्लॅनिंग केलं आहे, मी MMRचंच केलं आहे. आज मेट्रो ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, हे सगळ्या भागात चाललेली आहे. रोडचं नेटवर्क, त्यानंतर टनेल्सचं नेटवर्क, या सगळ्या भागात तयार केलेलं आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना तुम्ही बघा. एक अजून गोष्ट सांगतो, एक अप्रोचचा फरक बघा. मुंबईला पिण्याच्या पाण्याकरता गारगाईचा प्रोजेक्ट किती वर्ष ऐकतोय आपण? 3 वेळा तो फॉरेस्ट डिपार्टमेंटने रिजेक्ट केला. आम्ही अभ्यास केला त्याचा की का रिजेक्ट करतायत, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स देत नव्हते. का रिजेक्ट करतायत? सोपी गोष्ट होती की त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही एक गाव बाहेर काढताय, 5 गाव आहे. तुम्ही जर 5ही गावं बाहेर काढली तर आमचं अभयारण्य सेफ होईल आणि मग आम्हाला एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल प्रोजेक्ट म्हणून याला परमिशन देता येईल. 15-20 वर्षात कोणी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आता ज्यावेळेस मी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि मी त्याच्या बैठका घेतल्या, काय प्रॉब्लेम आहेत ते समजून घेतले, आणि ते समजून घेतल्यानंतर काही लोकांना एक्सपर्ट्सला बसवलं. आमचे प्रवीण परदेशी आहेत, त्यांचा याच्यावर अभ्यास आहे, आणि हा निर्णय केला. गारगाईला परमिशन मिळाली, गारगाईचं टेंडर निघालं. म्हणजे मुंबईच्या पिण्याच्या पाण्याकरता 500 mld पाणी
अधिकचं आणि गारगाई हा सगळ्यात स्वस्त प्रोजेक्ट आणि पूर्ण ग्रेडियंटने पाणी येणार सगळ्यात जवळचा प्रोजेक्ट केला मंजूर. आता हे का नाही करता आलं यांना? नाही, पण तरी सुद्धा मी जो प्रश्न विचारला तो हाच विचारला की जे आरोप मुंबईच्या बाबतीत झाले तेच आरोप ठाण्याच्या बाबतीत सुद्धा झाले आणि संजय केळकरनी केलेले होते ते. तर महापालिकेचा विषय निघाला तर आपण सगळ्याच गोष्टी बोलल्या पाहिजे. तर त्याच्याबद्दलही काही ना काहीतरी असं होईलच आहे ना. की पहिली गोष्ट तर अशी आहे की पॉलिटिकली जेव्हा आम्ही एकमेकाच्या विरोधात होतो तसं आम्ही आरोप प्रत्यारोप केले. निलेश केलेलं राणेंनी असेल. पण केले पैसे वाटपाचे. केले नाही असं नाही, केले. पण लार्जर ज्यावेळेस आपण पिक्चर पाहतो त्यावेळेस जेव्हा आम्ही सोबत आहोत त्यावेळी आम्ही MMR रिजनचा जो विचार केलेला आहे यापूर्वी कधीही कोणी केला नाही. आज तुम्ही जर एंटायर MMR रिजनमध्ये जे कामं चालली आहेत विल बी सरप्राईज. देशामध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट MMR रिजनमध्ये होते, सर्वात जास्त म्हणजे इन इन्फ्रास्ट्रक्चर सर्वात जास्त. एक प्रश्न मला राहून राहून विचारू असं वाटतं. तुम्ही म्हणत असाल तर मी विचारूनच घेतोय. विचारा. आता शिंदेबरोबर काम करताना कसं वाटतं म्हणजे आता 2.5 वर्षानंतर? काहीच अडचण नाही. म्हणजे आपण त्याच्यामध्ये 3 भाग करूया. 2014 ते 2019 मध्ये कसं वाटलं, 2019 ते 2022 मध्ये कसं वाटलं आणि 2022 ते 2024 मध्ये आणि आता 2024 नंतर. आम्ही जे 4 टप्पे. आम्ही जे सोबत आहोत ना त्याचा पायवा हा 14 ते 19 आहे. कारण मला असं वाटायचं 19 ते 22 आहे. नाही, 14 ते 19 मध्ये हां, ज्यावेळी त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्यावर अन्याय होत होता ते मी सोबत होतो त्यांच्या. ज्यावेळी त्यांना दाबलं जायचं त्यांना MSRDCचं खातं का दिलं हे समजून दिलं की या खात्यात काही नाही. मी त्यावेळेस शिंदे साहेबांना तुम्ही विचारतही तुम्हाला सांगतील, ते मुलाखतीतही बोलले. हो. मी त्यांना सांगितलं शिंदे साहेब महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं खातं हे करून दाखव आणि करून दाखवलं. समृद्धी आणि या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे खऱ्या अर्थानं तेव्हापासनं ती आमची जी काही मैत्री आहे किंवा जे काही संबंध आहेत ते तयार झाले. 22 ते 24 किंवा 25 असं समजून घ्या. ते मुख्यमंत्री होते आणि मी उपमुख्यमंत्री होतो. पण कधीही आमच्या दोघांच्या संबंधात काही अंतर आलं नाही की याचं कारण माझा तो स्वभाव आहे की मी आता खूप चर्चा होते. नाही चर्चाच होते. आता काल सकाळी त्यांनी फोन केला की मी रात्रभर जागा आहे. नॉर्मली असतं. हां, त्यामुळे मी आज काही कॅबिनेटला येऊ शकणार नाही. आता तब्येत ठीक वाटत नाही आहे. मी म्हटलं 3च विषय नाही आला तरी चालेल, काही अडचण नाही, अगदी साधे विषय आहेत 3. ते आले नाही. माध्यमांनी चालवलं, शिंदे नाराज, आले नाही. आता याला काही उत्तर नाही ना. आमच्यातले संबंध सहज आहे एकदम आणि कधी कुठलीही अडचण आली तरी लगेच आम्ही एकमेकांशी बोलून त्या दूर करू शकतो. हां, कधी अशी वेळ येते की पक्षाकरता आम्हाला भूमिका घ्याव्या लागतात. म्हणजे एखादी भूमिका आम्हाला दोघांना पटते पण आमच्या पक्षाला नाही पटत. त्यावेळेस मग आम्ही बोलतो आणि सांगतो की हे नाही शक्य, आमचा पक्ष नाही ऐकत. मला असं वाटतं सिद्धिविनायकाच्या इकडे आपल्याला हा इंटरव्ह्यू खरं संपायला लागणार आहे, आपली चावडी संपायला लागणार आहे. पण मला एक प्रश्न, गेल्या वर्षी मी तुमचा इंटरव्ह्यू केला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक विचारलं होतं की असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये समुद्रमंथन सुरू आहे आणि त्यातनं सगळं जे अमृत निघतं आहे ते तुमचे सहकारी पक्ष घेत आहेत. म्हणजे त्याचं नाव मी घेत नाही आणि जे विष आहे ते सगळं तुम्हाला घ्यायला लागतं आहे. टीका, उपमुख्यमंत्रीपद हे वगैरे. यावेळेस जे मंथन झालं त्याच्यातनं तुम्हाला आता अमृत शेवटी मिळालं आहे की अजूनही काय त्याच्यात? आम्ही विषय मिळालं तरी अमृत समजून पितो. त्यामुळे काही अडचण नाही आहे. विषाला अमृतात परिवर्तित करण्याची ताकद ठेवणारे आम्ही लोक आहोत. तुम्ही विषय पिऊ, अमृतही पिऊ. आपण हा जो भाग आहे हा ठाकरेंचा गड समजला जातो. या गडामध्ये तुम्हाला असं वाटतं की हा अजूनही गड राहील शेवटी? ठाकरे ब्रँड संपेल असं वाटतं का? कारण शेवटी ठाकरे ब्रँड संपणार नाही ह्या नावावरती ते एकत्र आले. पहिली गोष्ट, कोणी कोणाला संपत नसतं. राजकारणामध्ये जय आणि पराजय होत असतो. त्यामुळे हा संपेल तो संपेल याच्यावर विश्वास ठेवणारा मी नाही. दुसरं मी पुन्हा सांगतो, ठाकरे ब्रँड एकच होता, आता ठाकरे ब्रँड नाही. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड होता, आता ब्रँड वगैरे काही नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आमची महायुती निवडून येईल आणि महायुतीचा महापौर आम्ही बसवू, हा मला पूर्ण विश्वास आहे. 3 पक्षाचं सरकार काही गडबड प्रॉब्लेम? काय नाही, नीट 2 पवार पण एकत्र येत आहेत, काही प्रॉब्लेम नाही. पवार ब्रँड पण एकत्र येतोय वगैरे. काय त्याने काही प्रॉब्लेम पुढे जाऊन काही आपण वाचायचं त्याच्यामध्ये नाही वाचायचं काय? ते सगळे मोठे मोठे लोक आहेत.
मी सामान्य माणूस आहे. माझा कुठलाही ब्रँड नाही, माझा कुठला बँड नाही. त्याच्यामुळे एवढंच सांगतो, लोकांनी आमचं काम बघितलेलं आहे. मी जे विजन मांडलं ते अस्तित्वात आणू शकतो हे मुंबईनी, पुण्याने, MMR रिजननी, नागपूरनी सगळ्यांनी पाहिलेलं आहे. सगळ्या महानगरांना माहिती आहे की जे जे बोलत होतो ते सगळं करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे लोक आम्हाला मत देतील. मुख्यमंत्रीजी, तुम्ही आज आमच्या चावडीवरती म्हणजे आपणच इकडे आलो, तुम्ही आमची विनंतीला मान देऊन खरं तर इकडे आला, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि 16 तारखेनंतर पुन्हा भेटू. मला असं वाटतं अनेक गोष्टी होत राहतील. महाराष्ट्राचं राजकारण थंड होऊ देऊ नका, एवढी माझी तुम्हाला विनंती. आम्हाला जरा प्रश्न विचारायला संधी मिळेल. धन्यवाद. थँक्यू. चला, थँक्यू.